रोजच्या सारखी तयारी करून दुकानात आलो. मंगेशदानं मायकाचा कॅटलॉग आणला होता. दुकानाच्या बाहेरचा कचरा एका पोत्यात भरून टाकलं. पण इकडे आपल्या कार्पेंटर लोकांना काम चालू केलं. आज बनणार होतं आपलं काउंटर, पण इकडे यायनं मशीनने शिटा कापणं चालू केलं. थांबावं म्हटलं बा जरासा दम घ्या, चाय प्या पहिले. तोपर्यंत म्हटलं मी वरच्या कॅपेत जाऊन येडेचले करून येतो. खाली येऊन पाहतो तर मयूर दाल ते दाले. म्हटलं आम्ही या काउंटर मध्ये कन्फ्युज आहोत, थोडंसं सांगा म्हटलं कसं काय करायचं, कोणती डिझाईन कुठे घ्यायची. मायकाचा कॅटलॉग घेतला, त्याच्यातून मायका पायनं चालू केलं. आता चालता भत्ता मारायचा टाइम, दुकान बंद केलं, सरकलो आम्ही भत्ता मारायला. आम्ही चौघजण एका लाईनीत बसलो. एक घास खाल्ला, भाजी फिक्की वाटली. दाले मधला लाल मिरचीचा ठेसा नावातला हाकून लागेपर्यंत दुकानात येऊन पाहत होतो बाळाभाऊ आपली वाटच पाहत बसले होते. शटर ओपन केलं, दुकानाच्या अंदर जाऊन डबल काम चालू केलं. मंगेशदा सांगू राहिले मला ही डिझाईन अशी ना, एक काम करा म्हटलं दा हेच डिझाईन फायनल करून टाका. फक्त व्हिडिओ करताना आपलं दुकान एकदम टॉप मध्ये दिसलं पाहिजे म्हटलं. तेवढ्यात मी फैजानदा आले, त्याच्यासोबत गप्पा मारल्या आणि त्याला अंदर नेऊन दुकान दाखवलं. आता जायचं होतं कॅटलॉग घेऊन मायका फायनल करायला. दुकानात आलो, 4-5 व्हेरायटी पाहिली. एक काम करा म्हटलं पांढरावाला मायका फायनल करून टाका. आता नागेश दाल ते नागेश दाल सांगू राहिलो तिची मंडप पाहिजे, तिची डेकोरेशन पाहिजे, काही विषय नाही म्हणे, आपण सर्व एकदम पद्धतशीर करू. आणि तेवढ्यात अमित दाल म्हटलं काही दुकानात कमी जास्त दिसू राहिलं का सांग म्हटलं बा आताच. आता बम टाइम झालता, दुकान बंद केलं, डायरेक्ट घरी आलो, जेवण केलं, दूध पिलं. आणि आपल्या मोठे बाबा मेन्सवर आयडीचे फॉलोअर्स 1500 झालते आणि लवकरच 10Kचा आकडा पार करून टाका. तोपर्यंत सर्वांनी जे हॅशटॅग मोठे बाबा रे पोट ठेव.